Hello students, am I audible now? आवाज येतोय का माझा? Hello. Yes, sir. Just wait. I'm sharing the screen. Just wait. स्टुडंट मी स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर झालं सांगा मला. स्क्रीन शेअर होते का? हॅलो स्टुडंट्स, स्क्रीन Yes, शेअर sir. झालं? Done. हॅलो, येस झालं स्क्रीन शेअर. So Oh, students, sir. Oh, sir. okay, thank you. From today we are going to start the next second chapter, that is shaping slotting machines. In your सिलेबस MBR मॅनेजिंग प्रोसेसेस मध्ये आपल्याला आतापासून सेकंड चॅप्टर सुरू करायचं आहे, दॅट इज शेपिंग अँड स्लॉटिंग मशीन्स ओनली. बरोबर. बेसिकली इन दिस सेकंड चॅप्टर वी विल अंडरस्टँड व्हॉट इज एक्झॅक्टली शेपिंग मशीन, what is that main working of the shaping machine, as well as the fundamental parts of shaper machine. ज्याप्रमाणे आपण लेथ मशीनचा अभ्यास केला, लेथ मशीन शिकलो, त्याचप्रमाणे there is next machine which we have to understand, that is a shaping machine. So the name itself suggests shaping machine is used for to give the different shapes to your required workpiece. So this is, so you are drawing this text students, that is the main sketch of a or schematic sketch of shaping machine. बरोबर. shaping machine दाखवलं तिथे having different parts. So this shaping machine is again further classified into number of parts, number of types that we have to understand. And importantly, as I told you before also, microbiology discuss करताना आपण केलं होतं that quick return mechanism, that quick return mechanism is important part of this shaping or either slaughter machines. मग पुढे गेल्यानंतर आपल्याला व्हॉट इज दॅट क्विक रिटर्न मेकॅनिझम, बरोबर. क्विक रिटर्न मेकॅनिझम काय आहे त्याचा अभ्यास करायचा. पुढे विल जस्ट अंडरस्टँड व्हॉट इज द थिंग्स वी हॅव टू स्टडी इन दिस सेकंड चॅप्टर, ते बघू आधी. सो दीज आर द डिफरंट शेपिंग अँड स्लोटिंग मेकॅनिझम. बरोबर. कारण दिस क्विक रिटर्न मेकॅनिझम काय असतं लक्षात घ्या, आपण आधी ते लक्षात घेऊ जास्त मिनिट. सो दिस इज युअर शेपिंग मशीन सपोज. तर इन नॉर्मल शेपिंग मशीन मध्ये काय होतं स्टुडंट्स, सो ऍट हिअर देयर इज अ टूल पोस्ट. या टूल पोस्टला तुम्हाला खाली टूल लावायचा, बरोबर. अँड ऑन दिस टेबल, ऑन दिस सरफेस टेबल, यू हॅव टू फिक्स अप द वर्क पीस विथ द हेल्प ऑफ दिस डिफरंट क्लॅम्प्स. ओके. शेपर मशीन दिसतं का सगळ्यांना स्टुडंट्स? हा, आता येते बघा शेपर मशीन. येस, नाव इट इज शेपर मशीन इज. लक्षात घ्या सगळ्यांनी स्टुडंट्स. मग शेपर मशीन मध्ये काय होतं स्टुडंट्स, सी बेसिकली दिस इज द टूल पोस्ट. हा जो दिसतो एरोन दाखवतो, दॅट इज अ टूल पोस्ट. अँड इन दिस टूल पोस्ट वी हॅव टू ऍड द टूल फॉर शेपिंग डिफरंट वर्क पीसेस. So what happens students, during machining, that only that forward stroke of your tool, हा जेव्हा क्लॅम्प रॅम आणि ही जी पोझिशन जेव्हा पुढे फॉरवर्ड स्ट्रोकला मूव्ह होणार आहे, सो ड्युरिंग दॅट फॉरवर्ड स्ट्रोक ओनली मटेरियल इज रिमूव्हिंग, मटेरियल इज मशीनिंग, अँड रिटर्न स्ट्रोक इज आयडल. रिटर्न स्ट्रोक असतो स्टुडंट, आयडल स्ट्रोक असतो. इन दॅट रिटर्न स्ट्रोक देर इज नो मशीनिंग. सो दॅट्स वाय द नेम इज कॉल्ड एज क्विक रिटर्न मेकॅनिझम. कारण जेव्हा मला मशीनिंग टाइम कमी करायचा आहे, कुठल्याही कंपनीचं तुम्हाला जॉब करून द्यायचे, जॉब वर्क करायचं समजा, किंवा यू हॅव टू अंडरस्टँड युअर टोटल सायकल टाइम फॉर एनी प्रोडक्ट. सो दॅट कॅन बी मिनिमाइज बाय
आयडेंटिफाईंग सच आयडियल मुवमेंट. अशा प्रकारचे आयडियल मुवमेंटचा अभ्यास करून तुम्हाला कुठल्याही वर्कपीसचा मशीन टाइम कमी करायचा असतो, बरोबर. मग शेपिंग मशीन मध्ये आपण बघतो स्टुडंट्स, जेव्हा मी त्या टूल पोस्टवर टूल माउंट केला, तिथे टूल फिक्स केला, त्यानंतर जेव्हा मी ही रॅमला मुवमेंट करतो, बरोबर, रॅम इज गेटिंग सम मुवमेंट. सो इन दॅट पार्ट व्हॉट हॅपन, कटिंग ऍक्शन, मशीनिंग ऍक्शन टेक्स प्लेस ओनली इन द फॉरवर्ड स्ट्रोक अँड रिटर्न स्ट्रोक इज आयडल. सो द रिटर्न स्ट्रोक आयडल असल्यामुळे काय, इट मस्ट बी सम मोर फास्टर. मग त्यासाठीच आपल्याला पुढे हे क्विक रिटर्न मेकॅनिझम शिकायचं आहे पुढे बघा. फॉर दॅट क्विक रिटर्न मेकॅनिझम इज नथिंग बट इट इज अन सिस्टम टू प्रोड्यूस अ रेसिप्रोकेटिंग इफेक्ट. ते कटिंग कसं असतं स्टुडंट, लक्षात घ्या, फॉरवर्ड अँड बॅकवर्ड, दॅट इज अ रेसिप्रोकेटिंग इफेक्ट सच दॅट टाइम टेकन बाय सिस्टम इन रिटर्न स्ट्रोक कसं असलं पाहिजे. मग ते नावाच काय सांगतं स्टुडंट्स, रिटर्न कसं आहे, क्विकली का स्लोली आहे. येस स्टुडंट्स, दॅट रिटर्न इज so return is quickly students. So basically, hello student, आवाज येतोय का माझा स्टुडंट्स? येस सर. लक्षात येते का? मग स्ट्रोक, रिटर्न स्ट्रोक कसा आहे, दॅट इज आयडल स्ट्रोक. त्याला मशीनिंग होणार आहे का माझा शेपिंग मशीनवर? The return stroke is idle, so there is no machining in this return stroke. That's why it must be written. It must be written somewhat more quickly, more fastly. That's why the mechanism is called as a quick return mechanism. In this quick return mechanism, we will understand these different mechanisms. इथे बघा तुम्हाला दिसतं इथे. So quick return mechanisms can be hydraulic drive or maybe different usings. So there are different quick return mechanism like पुढे दिसतं आपल्याला सेकंड लिस्ट मध्ये, that is Whitworth quick return mechanism. Second, that is a Whitworth quick return mechanism. So there are different mechanisms in which we can have this quick return by using that different mechanism. Then next quick return mechanism is called as a crank and slotted link mechanism. So in this crank and slotted link mechanism, we can see that there is a circular, or this is a crank is there. In this crank, this pin is slotted in this straight line, and what happen, this crank is rotating. Suppose this crank pin is having linear movement, and when this rotating movement is converted into this linear movement, so what happen, this crank and slotted link mechanism gives you quick return mechanism. कारण मला वाटतं काही ग्रुपला तो मायक्रोवॉजरचा ग्रुप सांगितलं मी, क्विक रिटर्न मेकॅनिझम तुम्हाला बनवायचं आहे. सो यू कॅन यूज दिस different mechanism as a part of quick return mechanism, either crank and slotted link mechanism or different mechanisms. So crank and slotted link mechanism दिसतं सगळ्यांना स्टुडंट्स. पुढे आपण बघूया अजून नेक्स्ट पार्ट मध्ये. So this is again some more advanced quick return mechanism. So this shaping part आपल्याला बघायचं आहे, and then there is a slotting machine. प्लेनर मशीन पण होता आधी सिलेबसला, आधी आता नाही सिलेबस मध्ये ते. तर स्लॉटिंग मशीन आपण पुढे बघूया. जस्ट दिस इज द स्लॉटिंग मशीन स्टुडंट. बेसिकली व्हॉट हॅपन स्टुडंट, शेपिंग मशीन जे असतं, शेपिंग मशीन इज नॉर्मली वर्किंग इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन्स, बट वेर एज स्लॉटिंग मशीन तुम्हाला दिसेल बघा ड्रॉइंग मध्ये पुढे. सो स्लॉटिंग मशीन कसं आहे स्टुडंट, हॅलो दिसतंय स्टुडंट ड्रॉइंग सगळ्यांना? स्लॉटिंग मशीनचा शेप कसा बघा टूलचा, इट इज इन वर्टिकल कंडिशन्स, बरोबर. माझा टूल जो असणार आहे वर्किंग टूल, दॅट इज अप साइड अँड डाऊन साइड. सो इट इज अ slotting machine. I can produce the different slots on your workpiece with the help of this tool. So that is a slotting machine. Student, drawing दिसतंय का सगळ्यांना? Hello students. येस सर. हा, लक्षात घ्या, शेपिंग मशीन मध्ये काय होतं, that stroke is horizontal stroke. Stroke कसा होता तो, whatever the stroke is there. परत एकदा बघा स्टुडंट, लक्षात घ्या, in this shaping machine try to understand that important part, बरोबर. So student, this is a shaping machine. Again, I am telling you this. So what happen in this shaping machine? This cutting action takes place in this horizontal direction. The direction कशी students? This ram and this total attachment is moved in horizontal directions. So this is the horizontal movement for that tool. So shaping mechanism is moved in horizontal directions, whereas in this slaughter mechanism, पुढची जी मशीन बघतो आपण स्टुडंट, लक्षात घ्या, स्लॉटर मेकॅनिझम मध्ये टूलची मूवमेंट कशी आहे, इट इज नॉट हॉरिझॉन्टल मूवमेंट.
it is mostly a vertical movement. So that is a to make different slots. वेगवेगळ्या प्रकारचे स्लॉट तयार करताना ते मशीन वापरतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ स्लॉटिंग मशीन. मग इथं बघा ते रॅम आणि ते कसं आहे, इट इज नॉट हॉरिझॉन्टल कंडिशन, इट इज इन vertical conditions. So that tool post and tool is fitted that tool in vertical conditions, which will make different slots. So this is a cross section of your slaughter machine. So this slaughter machine use the vertical machining. The tool movement is होणार आहे, that will be in the vertical direction. So students, that is main important part of your this second chapter, shaping machine and slotting machine. मग दोन्ही मशीन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, प्रिन्सिपल ऑफ वर्किंग, क्लासिफिकेशन, स्पेसिफिकेशन अँड बेसिक पार्ट्स ऑफ स्लॉटिंग मशीन्स. स्टुडंट लक्षात येतं का सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, दोन मशीन आपल्याला शिकायचं आहे सेकंड पार्ट मध्ये, शेपिंग मशीन आणि स्लॉटर मशीन. मग पहिल्या पार्ट मध्ये आपण शेपिंग मशीन सुरुवात करूया. बरोबर, आज परत आपण एकदा विल स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट बेसिक पार्ट. व्हॉट इज एक्झॅक्टली शेपिंग. बरोबर, शेपिंग काय आहे? तो बेसिकली काय आहे shaping machine? The shaper machine is tool used primarily for producing a flat or plane surfaces, which may be in horizontal, vertical or in angular plane also. बरोबर, ते कुठल्या कुठल्या प्लेन मध्ये, हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये, वर्टिकल प्लेन मध्ये किंवा अँग्युलर प्लेन मध्ये. बरोबर, बट दिस मशीन मोस्टली यूज इन व्हेरियस हॉरिझॉन्टल सर्फेसेस ओनली. बरोबर, आणि त्याचा यूज काय होतो, दिस शेपिंग मशीन इज यूज फॉर मेकिंग डिफरंट स्लॉट्स, डिफरंट ग्रूव्स एज वेल एज कीवेज. त्याविषयी तुम्ही मागच्या वीक मध्ये प्रॅक्टिकलला बघितलं बघा, की वे काय असतं. बरोबर, टू प्रोड्यूस दॅट की वे तुम्हाला ते एका ग्रुपला मायक्रोमॉड्यूल आहे बघा, मायक्रोमॉड्यूल ग्रुप मध्ये तुम्हाला तो की वे तयार करायचा आणि की तयार करायचा, डिफरंट कीज. सो इन दॅट डिफरंट की यू हॅव टू सी दॅट दॅट की विल बी फिटेड दॅट रोटेटिंग शाफ्ट एज वेल एज दॅट ओव्हर शाफ्ट ओव्हर दॅट असेंबली ऑल्सो. मग तो शाफ्ट रोटेट झाला म्हणजे त्याच्यावरची असेंबली मूव्ह करायची, मला त्याच्यावर काही शाफ्ट गिअर मूव्ह करायचं आहे. सो for that I am using this slotting machine also. मग शेपिंग मशीन मध्ये मी काय काय बघतो बघा, शेपर मशीन इज यूज फॉर मोस्टली इन horizontal and vertical surfaces and angular surface also. Just a minute students. यशवंत So students, shaping machines produces a flat or plane surface. One minute. They are producing a flat or plane surfaces which may be horizontal as well as vertical or an angular space. म्हणजे लक्षात घ्या स्टुडंट, आपल्याला शेपर मशीन काय करायचंय, we can use this shaper machine for producing different horizontal surfaces as well as vertical surfaces and also angular surfaces also we can machine on this shaper machine. and त्याचा यूज काय आहे, मेनली स्लॉट तयार करता येत आपल्याला, ग्रूव तयार करता अँड कीवेज. म्हणजे जे मोठे मोठे वर्क पीस आहे जे आपल्याला लेथ मशीनवर धरता येणार नाही, लेथ मशीनवर देअर कॅनॉट बी होल्ड इट, दे कॅनॉट बी क्लॅम्प ऑन दॅट स्मॉल लेथ मशीन्स, सच हेवियर जॉब्स त्याच्यामध्ये मला स्लॉट करायचं, त्याच्यामध्ये मला ग्रूव तयार करायचे आहे. सो फॉर दॅट बिगर जॉब्स आय कॅन मेक यूज ऑफ दिस शेपर मशीन्स. then producing contour of concave and as well as convex combination of these. बरोबर, मला कॉन्केव्ह सरफेस पण तयार करता येतो किंवा कॉन्वेक्स सरफेस पण तयार करता येतो बाय युजिंग दिस शेपर मशीन्स. सो आपण त्याचं वर्किंग बघू. जस्ट वेट, मी एक जस्ट व्हिडिओ प्ले करतो सो दॅट विल अंडरस्टँड बेसिकली. जस्ट मिनिट. आवाज येतो स्टुडंट सगळ्यांना? हॅलो, आपण त्याचा व्हिडिओ मध्ये एक वर्किंग बघूया सो दॅट वी कॅन गो अहेड. शेपिंग मशीन एक्झॅक्टली काय आणि स्लॉटिंग मशीन एक्झॅक्टली काय. जस्ट मिनिट, कारण मंडे पासून आपल्याला अप्लाय मध्ये बघायचं ते, बट राईट नाऊ यू विल अंडरस्टँड इट.
सो मंडे पासून ऑफलाईन असणार आहे ना? हो मंडे पासून ऑफलाईन मंडे असणार आहे पासून का? ऑफलाईन लेक्चर रोल होणार आहे. तुम्हाला नोटीस येईल ग्रुपवर, अजून काय सांगत नाही ऑफिशियली मी. तर मंडे पासून देयर विल बी फुल कॉलेज फॉर, इट इज नॉट कंपल्सरी. ज्यांना बाहेर काम असेल तर दे कॅन अटेंड ॲज पर देअर कन्व्हिनियंट. बरोबर. इज इट क्लिअर स्टुडंट्स? आपण एक मिनिट व्हिडिओ बघू, जस्ट मिनिट. घेतला मग पेड. So just a minute, I'm sharing that shaper machine video. So just understand, I'm sharing that part. Just a minute, students. The link is not opening. Open होते बघा students. So this is basic working of shaper machine. Just a minute, it will take some time as we workshop ला नेटचं बघून असतं मग थोडंसं. This is the shaper machine. ते बघा तिथं काय करतात, वर्क पीस फिक्स करतात. त्यांनी वर्क पीस फिक्स केला तिथं, बरोबर. तिथं वरती टूल लावला बघा. दिस साइड इज देयर इज अ टूल. आता त्यांनी मशीन चालू केलं. फिक्स करतात ते, प्लॅन करतात पूर्ण. एक मशीन जसं बघा हँडव्हील होतं, तसं बघा हँडव्हील पण आहे मशीनला, बरोबर. मग छोटा वर्क पीस लावला की बघा, त्या वर्क पीस आपल्याला काय करायचं आहे. सो दिस इज अ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड मोशन. दिस इज वर्किंग ऑफ शेपिंग मशीन. रिटर्न स्ट्रोक कसं आहे, रिटर्न स्ट्रोक आयडल आहे स्टुडंट्स, लक्षात घ्या नीट. ओनली मशीनिंग इज डन ओनली इन द फॉरवर्ड स्ट्रोक. फॉरवर्ड स्ट्रोकला मशीनिंग होत असतं. रिटर्न स्ट्रोक कसं आयडल आहे. दॅट्स व्हाय वी यूज द क्विक रिटर्न मेकॅनिझम. So this is basically shaping machine. We can produce either horizontal surface, either vertical surface,
or even inclined surface also with the help of this shaping machine. Students, सगळ्यांना दिसतो का व्हिडिओ? हॅलो स्टुडंट्स, जागा राहील सगळेजण? डू मी रिप्लाय स्टुडंट्स? व्हिडिओ दिसतो सगळ्यांना ना? So this is working of a shaping machine. आपल्या डिग्री कॉलेजला तुम्ही आठवण करा, मंगोरे जाऊन आले का? तर डिग्री कॉलेजला मशीन आहे थोडं शेपिंग मशीन, बरोबर? वी कॅन सी इन दॅट पार्ट ऑल्सो. डिग्री कॉलेजला शेपिंग मशीन ते बघू आपण तिथे. So this is basically shaping machine. That machining is done in horizontal direction basically, बरोबर? Yes, changing the setting now. थोड़ा changing setting केला त्याने आता. So this is basic working of a shaper machine. Slot तयार करता, वर्कपीस वर slot तयार करता, त्या ग्रूव तयार करता तुम्हाला. I can produce different slots, different grooves on the workpiece with the help of this shaping machine. So दिसते बघा आपल्याला त्या वर्कपीस वर स्लॉट तयार झाली ना. स्टुडंट रिप्लाय करा, मला दिसते स्लॉट सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, ही स्लॉट कशामध्ये झाली? ड्यू टू दॅट टूल फॉरवर्ड अँड बॅकवर्ड मूवमेंट. पण टूल कसं होतं? मशीनिंग इज डन इन ओनली फॉरवर्ड डायरेक्शन. Machining takes place in only forward direction. Return stroke is idle. That's why we have to use that quick return mechanism. लक्षात घ्या स्टुडंट्स सगळ्यांनी. हॅलो स्टुडंट्स, लिंक दिसते सगळ्यांना? हॅलो स्टुडंट्स, गिव्ह मी फीडबॅक. स्टुडंट्स रिप्लाय करा. ते दिसते का ग्रूव कटिंग होते बघा. सो दिस टाइप ऑफ डिफरंट ग्रूव्स can be cut on the workpiece with the help of tool and with the help of that shaping machine. So this is basically shaping machine working, and as return stroke is idle, we have to use the quick return mechanism. आता झालेलं असल्यानंतर they are stopping that. So this is basically main working of a shaping machine. So mostly this action, cutting action takes place in horizontal direction, बरोबर? So that is shaping machine. आता पुढच्या पार्ट मध्ये आपण स्लॉटिंग मशीन कसं काम करतो ते बघू. So this is your slotted rig mechanism, बरोबर? Quick return mechanism दिसते बघा इथे. Due to this mechanism, there is a cutting action takes place quickly. Cutting action फॉरवर्ड मध्येच होते आणि रिटर्न स्ट्रोक कसा असतो? क्विकली असतो. So this is basic working of a shaping machine. Now we will move to the next part, that is slotting machine. No, slotting machine चा पार्ट करतो आपण आता. Just a minute. आता ग्रूव तयार झाले बघा. सगळ्यांना दिसते ग्रूव दी अशा प्रकारचे ग्रूव तयार झाले. ऑन बोथ जॉब्स दे मेकिंग द ग्रूव एट अ टाइम. सो नाउ वी विल अंडरस्टँड दैट स्लॉटिंग मशीन. जस्ट अ मिनिट. मीटिंग 10 मिनिटांनी कट झाली तर स्टुडंट देयर इज नो नीड टू जॉइन अगेन. ओके, just wait. I will start that slotting machine part also. Now we'll start this slotting machine. Vertical direction मध्ये कटिंग करायचं बघा. slotting machine चालू करू. Just wait. slotting machine चा व्हिडिओ चालू आहे. just wait.
So this is a slaughter machine having vertical directions. For cutting machine in vertical directions only. Just a minute. We'll start that video. 1 minute. Just a minute. The video is not opening. This is slaughter machine again. These vertical slots are moved by this slotting machine. बेसिकली स्लॉट मशीन मध्ये काय होतं व्हर्टिकली मशीनिंग होतं स्टुडंट आणि शेपर मशीन मध्ये हॉरिझॉन्टल मशीनिंग होतं. So this is schematic sketch of a slotting machine. Just to understand that video first of all. This is the video of slotting machine. Vertical slotting machine basically. So this is a vertical slotting machine. Made by Hanson Vending Machine Company, Hartford, Connecticut. Absolutely no idea. But believe with a technical term, I guess, maybe call it vertical slotting machine. It's really neat features. So Shwan, this is the slotting machine. Mechanism operating. I've got some clips where I'm. यात slotting machine बघता बघा स्टुडंट तुम्ही Yeah. ओपन होता माझा जस्ट They get over, those anywhere from about 3,000 to 6,000 So feet. this is the slotting machine basically. त्याचे पार्ट्स दाखवतात हे सगळे. Vertical slotting machine, so vertically cutting होतं इथे. These are the number of parts of slotting machine. हा वर्कपीस आहे तुझी. तर वर्कपीस सर्कल तिथे बघा इथे स्लॉट जे तयार झाला vertical slot due to this slotting machine. बरं आपण शेपिंग मध्ये बघितलं हॉरिझॉन्टल सर्कल करून केलं होतं. आता या ठिकाणी वर्टिकल ग्रुप तयार केले आपण in this slotting machine. That is basic difference between this shaper and slaughter. It's a three-phase machine. I'll come back up here. Three-phase machine, horsepower. The travel on it go from an inch to 4.5 inches on the stroke. Vertical slotting होणार आहे पुढे. आपण बघू वर्किंग होतं का तिथे. Because of some time lapse will not waste time. तर पिक्चर जॉइन होईल प्रॉब्लेम होईल. Actually working बघू त्या मशीनचं